राजकारणात काही चेहरे असतात जे बाहेर गेले तरी चर्चेत राहतात आणि पुन्हा आले की सगळं समीकरण बदलून टाकतात. होय, आपण बोलतोय छगन भुजबळ यांच्याबद्दल. ओबीसी समाजाचा दमदार आवाज, शिवसेनेपासून काँग्रेस आणि आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत सगळ्या राजकीय वळणावर प्रभावी भूमिका बजावलेला नेता. नाराजी नाट्यानंतर आता पुन्हा त्यांनी कॅबिनेटमध्ये दमदार एंट्री घेतलेली आहे आणि सगळ्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा, भुजबळ परतले पण का आणि नेमकं कोणासाठी. हे फक्त मंत्री होणं नाही, हे आहे एक हिडन मिशन, एक स्पष्ट राजकीय संदेश. ओबीसी मतदार, स्थानिक निवडणुकाचं गणित, महायुतीची एकजूट आणि विरोधकांना चिमटे घेणारी रणनीती, सगळं यामागे दडलेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की छगन भुजबळ यांचं मंत्री म्हणून पुनर्गरामन म्हणजे खरंच गेम चेंजर आहेत का, की ही एक केवळ निवडणुकीपूर्वी राजकीय गणिताची एक चाल आहे. तुम्हीही जाणून घ्या हा कमबॅक कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे, देवेंद्र फडणवीसांसाठी की अजित पवारांसाठी की स्वतः छगन भुजबळांसाठी. संपूर्ण राजकीय पडसाद, रणनीती आणि यामागचं गुपित उलगडणार आहे या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्रात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी भुजबळांना मंत्रिमंडळात घेणं नक्कीच फडणवीस सरकारला फायदेशीरच ठरणार असल्याचं बोललं जात असून भुजबळांना संधी देण्यामागे खालील 5 प्रमुख मुद्दे आहेत. नंबर 1, भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील सर्वात प्रभावशाली नेते मानले जातात. नाशिकसह मालेगाव, वाशिम, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्रात त्यांची घनदाट पकड आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत. मग या मोठ्या शहरांमध्ये महायुतीला भक्कम विजय मिळवायचा असेल तर ओबीसी समाजाचा भरघोस पाठिंबा हवा. अशा वेळी भुजबळांचं कॅबिनेटमध्ये आगमन करून हा महायुतीचा रणनीतीचा कळसच आहे का. नंबर 2, भुजबळांची कसलेली राजकीय भाषा, धोरणात्मक आक्रमकता आणि राजकारणातील सामाजिक मुद्द्यावरची पकड हे विरोधी पक्षासाठी आव्हान बनू शकतं. विशेषतः म्हणजे जेव्हा ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा भुजबळ सरकारच्या बाजूने जनमत निर्माण करण्याचे काम करू शकतात. तसेच जरांगे पाटील हे फडणवीसांवर हल्ला करतच राहतात, त्यामुळे त्यांना सबक शिकवण्यासाठी भुजबळ हे अजून आक्रमक भूमिका घेऊ शकतात. तसेच भाजप आणि महायुतीने ओबीसी समाजाला एक स्पष्ट सिग्नल दिलेला आहे, तुमचं प्रतिनिधित्व आमच्याकडे आहे. नंबर 3, छगन भुजबळ हे राज्यातील जवळजवळ प्रत्येक सरकारमध्ये मंत्री किंवा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना एक अनुभवी प्रशासन देखील मानले जाते. प्रशासकीय पातळीवर निर्णय घेण्याच्या अनुभवाचा फायदा देवेंद्र फडणवीस यांना होऊ शकतो का. त्यांना विरोधी पक्षांमधील अंतर्गत समीकरणाची चांगली जाणीव आहे. विशेषतः म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील समीकरणामुळे फडणवीसांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा फायदा मिळू शकतो. नंबर 4, अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप याचं नातं अधिक मजबूत करणं, ओबीसीचं मत करणं आणि निवडणूक पूर्ण रणनीती ठरवणं, या संपूर्ण आघाड्यावर भुजबळ हे एक गेम चेंजर ठरू शकतात. त्यांचं कॅबिनेटमध्ये पुनर्गरामन हे फक्त वैयक्तिक पुनर्गरामन नाही तर महायुतीच्या भविष्यातील विजयाचा पायाभरणी करणं आहे. पण त्याचबरोबर विरोधकांचा टीकेचा सूर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपीचा सावली ही सुद्धा कायम आहे. पुढील काही महिन्यात भुजबळ हे सरकारला किती राजकीय फायदा करून देतात हेच ठरवेल की हा कमबॅक फक्त मंत्रिपदासाठी होता की खरोखरच मास्टर स्ट्रोक होता. नंबर 5, ओबीसी चळवळीतील काही गट सध्या सरकार विरोधात असल्याचं चित्र आहे, पण भुजबळांच्या पुनर्गरामामुळे या गटांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. दुसरीकडे भाजपची ओबीसी मोर्चा आणि महाराष्ट्र ओबीसी महासंघ यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याचा प्रयत्नही सरकारकडून सुरू आहे. यामध्ये भुजबळ मध्यस्थी भूमिका निभावू शकतात. तर हे होते 5 मुद्दे. तसेच छगन भुजबळ पुनर्गरामन म्हणजेच राजकारणातील अजून एक मोठा डाव. तुम्हाला काय वाटतं, भुजबळ हे महायुतीसाठी गेम चेंजर ठरतील की विरोधकांसाठी हत्यार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.